महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। येवला तालुक्यातील कोळम खुर्द या ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीत तब्बल 5,365,000 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन ग्रामसेवकासह माजी सरपंच विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत कोळम बुद्रुक तालुका येवला जिल्हा नाशिक येथे सन 2019 चे 2020 या कालावधीत तर 2022 ते 2023 या वर्षाच्या कालावधीत 15व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला होता। त्यांनी या निधीचा वापर गावातील विकासासाठी करणे बंधनकारक होते, मात्र आरोपींनी आपसात संगनमत करून प्रशासकीय पदाचा दुरुपयोग केला आणि शासकीय खात्यातील 5,365,000 रुपये रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली। या शासकीय निधीचा अपहार असल्यानं चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात राजेंद्र नामदेव ठोंबरे ग्रामसेवक, सध्या नेमणूक पंचायत समिती मालेगाव व दुसरे माजी सरपंच सौ वेणुबाई रहुदास सोनवणे अशी आहेत। याबाबत चांगदेव कारभारी मुंडे येवला यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे। येवला ग्रामीण पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना। विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, यरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टी क्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण। एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल। येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला।